it said in English that some people made great by birth itself. Some are made great and greatness are burden on some people. याचा अर्थ असा की काही माणसं ही जन्मताच मोठी असतात, काही माणसांना मोठं बनवलं जातं, तर काही माणसांवर मोठेपणा लादला जातो. डॉक्टर B.R. आंबेडकर यांचं जीवनचरित्र जर आपण अभ्यासलं तर या तिन्ही उक्ती जरा त्यांच्यासाठी वेगळ्या आहेत. बाबासाहेब आंबेडकर हे काय जन्मताच मोठे नव्हते, ना त्यांना कोणी मोठं बनवलं होतं, ना त्यांच्यावर कोणी मोठेपणा लादला होता. आमच्या लाखो समाज बांधवांच्या सद्भावनांनी आणि याच बाबासाहेब आंबेडकरांच्या उच्च विचारांनी बाबासाहेब आंबेडकरांना जगामध्ये वंदनीय केलं. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय, या शब्दाचा अर्थ काय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अर्थशास्त्रज्ञ, शासनशास्त्रज्ञ, धर्मशास्त्रज्ञ, इतिहासाचा विज्ञान अभ्यासक, अनेक भाषांवर प्रभुत्व असलेला प्रभावी वक्ता, निधड्या छातीचा समाज मार्गदर्शक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे अन्यायाविरुद्ध उघडलेली वज्राची मूठ होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे जातीभेदावर आणि वर्णवर्चस्वावर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे धर्मवर तंडाच्या वर्णवर्चस्वाचा पथडा फाडून त्याची आतडी बाहेर काढणारा वाघ नख होय. याच बाबासाहेब आंबेडकरांनी इतिहास घडवला. ज्या मातीमध्ये तुमच्या आमच्या सारख्या माणसांना जगण्याचा अधिकार नव्हता, त्यांना आज सुटा बुटात कोटात वावरण्याचा हक्क प्रदान करून दिला. खर तर लहानपणीच्या गोष्टी सांगायचे बाबा, अजून सुद्धा सांगतात. मोठा झालोय पण हुरूप वाटतो त्यांच्या साऱ्या गोष्टी ऐकण्यासाठी. बाबा ज्या वेळेस त्यांच्या गोष्टी सांगतात त्यावेळेस हुरूप तर वाटतोच, पण क्षणभर विचार करतो की खरंच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे व्यक्तिमत्व या मातीवर जन्माला आलं नसतं तर काय झालं असतं? काय झालं असतं आमच्या लाखो दलित समाज बांधवांचं? काय झालं असतं या देशाचं, या भारत देशाचं? आणि मग विचार मनात येतो की काय घडलं असतं. अरे जिथे आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार नव्हता, त्या अवस्थेत बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो हक्क प्रदान केला, खरंच बाबासाहेब जर या मातीमध्ये जन्माला आले नसते तर काय झालं असतं? आणि मग मला त्यावर एक कविता आठवते. प्राध्यापक दिवा बागुल सर यांनी लिहिलेली ही कविता, माझे गुरु. बाबा तुम्ही नसतात, बाबा तुम्ही नसतात, ज्ञानाचा सूर्य उगवलाच नसता, साच पडायला अज्ञानाचा अंधार असता, देश अभिमान चिखलात असता आणि दीडशाण्याच्या बाजारात माणूस विकला असता. बाबा तुम्ही नसतात, मनस्फूर्ती माजली असती, चातुर्य वन्य व्यवस्था गाजली असती, दलिताच्या आयुष्याचा झाला होता पोचारा, मेलेला ठोर वाढायला नाही तर वेशी बाहेर पसारा. आज त्याचही रक्त उसात सळसळा, हे झालंच नसतं बाबा तुम्ही नसता तर, बाबा तुम्ही नसता तर. आमची आई झोपडीत बाळंत व्हायची, सकाळी यस्कर मागायची, आलेला शिळपक लेकरांना द्यायची, चिंध्यातून अंग तिचं जमिनीदार न्याहाळायचं. पण आज तिच्याही बांगड्या मूठ दाबून वाजतायत खनकना, हे झालंच नसतं बाबा तुम्ही नसता तर, बाबा तुम्ही नसता तर. शिक्षण आम्हाला मिळालंच नसतं, शिक्षण आम्हाला मिळालंच नसतं. 18 विश्व दारिद्र्यस्त, चड्डीला शेमडाचे हात पुसीत, शिळ्या तुकड्यावर ताव मारीत, दलितच कळत पाटलाच्या गुरामाग असत, पाटलाच्या गुरामाग असत. आज तेही भाषण ठोकतोय खडा खडा, हे झालंच नसतं बाबा तुम्ही नसता तर, बाबा तुम्ही नसता तर. देशाला दिली राज्यघटना, देशाला दिली घटना, बहुजनांना स्वाभिमान, तिरंग्यातील चक्रसंगे, बुद्धाचे ज्ञान, बुद्धाचे ज्ञान. अरे त्या पुणे करारात वाचला त्या गांधीजीचा प्राण, गांधीजीचा प्राण. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा मंत्र दिला महान, हे झालंच नसतं बाबा तुम्ही नसता तर, बाबा तुम्ही नसता तर. खरंच कोण होते बाबासाहेब? अरे हुए इस जमाने में बहुत से बादशाह, लेकिन बादशाहों के बादशाह बाबा साहब थे.
अरे लोग तो इंसान को गुलाम बना के बादशाह बने, लेकिन गुलामों को इंसान बनाने वाले बादशाह मेरे बाबा साहब थे, मेरे बाबा साहब थे. शेवटी जाता जाता 4 शब्द सांगावेसे वाटतात की अरे इंसानियत भी शर्मसार थी, दलितों की करुण पुकार थी, चून को रोकने वाली भीख की कलम तलवार से भी तेज धारदार थी, तलवार से भी तेज धारदार थी. नमन है चमन के उस मालिक, नमन है चमन के उस मालिक को, खुशहाल बनाया जिसने इन दलितों के बदहाली को, खुशहाल बनाया जिसने इन दलितों के बदहाली को. धन्यवाद. जय भीम, जय भारत.